आपण आहे ना बेडवर बिटाची लागवड केलेली आहे, हे तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. पाठीमागं आपण याविषयी एक व्हिडिओ बनवला होता. तर हे ना बिटाला पाणी सोडण्यासाठी मी इथं आलेली आहे. पण ना पाईप काही प्रेशरच घेत नाही आहेत. त्याच्यामुळे मला ना आपल्याला पाण्याचा फिल्टर खोलायचा आहे. तो फिल्टर काय मी कधी खोललेला नाही आहे, पहिल्यांदाच खोलायचं आहे. तर नेहमी फिल्टर वगैरे खोलायचं काम आहे ना हे करतात, पण आज आहे ना ते गेलेले तर धनं पेरायला. हे धनं वगैरे पेरायचं काम त्यांचं रोजच चालू असते. तर मी तिकडं मकाला पाणी धरत होते, तिकडचं बारं मी बंद केलं आणि इकडं आलेली पाणी द्यायला. पण आता हे बघा, तुम्हाला दिसत असेल पाण्याच्या धारा, पाण्याला प्रेशर नाही. मग मला फोन करून त्यांनी सांगितले फिल्टर खोल. तर मग चला म्हटलं तुमच्याशी शेअर करावं, बघू मला फिल्टर खोलायला जमतो का नाही. चला बघू. हा इथला पाण्याचा कॉक आहे ना मी पहिला बंद करून घेते, म्हणजे पाणी तिकडं दुसरीकडं निघन दुसऱ्या वावरामध्ये. आणि फिल्टर आहे ना खोलण्यासाठी, म्हणजे पाणी बंद होईल म्हणून हा कॉक मी बंद केला पाण्याचा. आणि हा बघा, हा आपला पाण्याचा फिल्टर आहे. तर हा मला खोलून घ्यायचा आहे. आणि आज नेमकं आहे ना माझं शर्ट पण घरी राहिलेलं आहे, त्याच्यामुळे ऊन पण खूप लागते. सकाळी ना घाईमध्ये ना शर्टच विसरले मी. बघू आता जमतंय का नाही मला. ही फिल्टरची टाळी बघा, आणि हे फिल्टरचं झाकण आहे. बापरे, हे बघा तुम्हाला जवळून दाखवते. हे ना नदीवर आपला फिल्टर असल्यामुळे ना, हे बघा हाताला तुम्हाला दिसत असेल पूर्ण जाम झालेलं आहे फिल्टर शेवाळाने. त्याच्यामुळे ना पाणी ना प्रेशरच घेत नव्हतं. बघा किती जाम झालंय. आणि पहिल्यांदाच खोललंय मी हे फिल्टर, म्हणजे कधी पाहिलं पण नव्हतं खोलताना वगैरे. तसं सोपं आहे, बघू आता. हे ना म्हणजे त्याचं ना शेवाळ वगैरे पूर्ण आता जाळीतून काढलं पाहिजे, म्हणजे पाणी प्रेशर घेऊन. ह्या ज्या जाळ्या आहेत ना छोट्या छोट्या, त्या पूर्ण बंद झाल्या होत्या. शेवाळाने ना जास्त जाम झालंय ना गच्च. नदीच्या पाण्यामध्ये शेवाळ येतं ना. हा फिल्टरच्या जाळ्या आहेत ना, ह्या मी धुवून घेते आता, कारण शेवाळाने ना पूर्ण गच्च झालेली ही जाळी. बघा फिल्टरची जाळी ना मी आता धुवून घेतली. माझा इथं फिल्टर पण जोडून झालेला आहे. आणि आता बघा तुम्हाला दिसत असेल रेन पाईप चालू पण झालेले, प्रेशर वगैरे चांगले घेतलेले, म्हणजे आता रेन पाईपने. मी पहिल्यांदा जेव्हा व्हिडिओमध्ये दाखवलं ना, तेव्हा अशा म्हणजे धारा वगैरे काही पाण्याच्या उडतच नव्हत्या. आता बघा रेन पाईपचं पाणी वगैरे व्यवस्थित चालू आहे. कधी ना बघा ही अशी पण कामं करून घ्यायला लागतात आपल्याला. हे ना कॉकच नाही झालेलं आहे, हा पूर्ण कॉक नाही झाला. बापरे, पूर्ण पाणी जात आहे. ह्याची पॅकिंग मला असं वाटते जरा सैल झालेली आहे, त्याच्यामुळे हा कॉक नाही झाला. पूर्ण भिजले मी. हे बघा प्रेशरने ना किती असं पाणी उडालेलं आहे, पूर्ण सगळी भिजलेली आहे मी. हे अशी पण कधी कधी कामे करून घ्यायला लागतात बघा.
असं असतं हे शेतकरी जीवन. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. हा फिल्टर इथे जोडता आणि खोलता आहे ना मी खूप भिजले भरले, सगळे पाय वगैरे चिखलानी भरले. तर शेतकऱ्यांचं कामच असं असते बघा, काम करता करता चिखल मातीशी खेळायचं, काम करता करता त्याचा सगळ्याचा आनंद घ्यायचा.